विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री दिनेश सोळंकी जे नुकतेच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांचं आपण या संवाद कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. दिनेशजी, हा सगळा आपला आजचा जो संवाद कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्हाला काही तुमच्या आयुष्यातल्या, वैयक्तिक आयुष्यातल्या, शैक्षणिक आयुष्यातल्या काही गोष्टींवरती चर्चा करायला आवडेल आणि ही चर्चा आम्हाला आमच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची, जेणेकरून त्यांना त्याच्यामधून एक स्फुरण मिळेल किंवा त्यांना त्याच्यातून एक इन्स्पिरेशन अशा प्रकारचे मिळेल. यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवतो. नक्कीच. मला प्रथम सांगा, 2018 ते 19 मध्ये मी इथं शिकलोय. इथं मी यायचो त्यावेळेस आमचे हे होते अवघडे सर, कांबळे मॅडम आणि पाटोळे मॅडमनी होते त्यावेळेस आम्हाला. सो त्या टायमिंगला मी होतो. बरं, या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं तुम्हाला त्यावेळेस का वाटलं होतं? सर त्यासाठी मी तुम्हाला त्यावेळेस थोडा बॅकग्राऊंड सांगू इच्छितो. ऍक्च्युली मी राहिला इथंच मुळशीतलाच आहे, पौडगावमध्ये मी राहिला आहे. तर माझी 3री-4थी पौडला झाली. 5वी झाली मी पेरपूरमध्ये गेले खाली आपल्या शाळेत मराठी मीडियममध्ये, आणि 11वी-12वी मी पुण्यात गेलो सिंहगडला की बाहेर कसं चालतंय काय चालतंय बघायला. गावातनं बाहेर गेल्यावर शहरातले कसं काय चालतं काय शिक्षण आहे ते सगळं बघितलं मी. पण शेवटी तिथं जे शिक्षण होतं किंवा जे इथं जे मी बघितलं माझ्या 10वी शिक्षण की जे शिक्षक लोक होते असे आपुलकीने किंवा ह्या इथं कमी पडतोय, ह्याला इथं घडवलं पाहिजे किंवा ह्याच्यावर इथं फोकस केला पाहिजे, ते मला पुढे थोडं जाणवलं नाही. किंवा इथं पर्सनल टच आहे तो मला पुढे तिथे भेटला नव्हता. मग मी परत जेव्हा मला कळलं की आपल्या इथंच FI BCom वगैरे, तर मी BComला परत आपल्या इथंच आलतो की आपल्या एरियातलाच 2 कॉलेज आहे आणि कुणीतरी असं असेल की जो मला सांगेल जवळ बसून की दिनेश तू हे चुकते, हे नाही हे कर, तुम्ही हे नाही हे बघितलं पाहिजे. सो त्याने मी परत तिकडे चाललो. हे तर ठीकच आहे. म्हणजे तुम्ही का महाविद्यालयात ऍडमिशन घेतलंय, शिक्षण ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी झालं, पण या अगोदर एक फॅमिली बॅकग्राऊंड पण असते प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या पालकांनी मुलाने अमुक अमुक करिअर निवडायला पाहिजे किंवा इकडे जायला पाहिजे, असं काय केलं? असं तुमच्याकडून काय तुम्हाला बॅकग्राऊंड काय किंवा काय पालकांचं तुमच्या बाबतीचं मत होतं? सर तसं बघायला तर मी मारवाडी फॅमिली बॅकग्राऊंड. सो आमच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्व बिझनेसला आहे. लोकल बिझनेस वगैरे जास्त महत्व आहे, आपल्या शिक्षणामध्ये एवढं देत नाही. तर माझ्या फॅमिलीकडनं असं शिक्षण करेल किंवा तू शिक असं कधीच हे नव्हता की तू शिक वगैरे. 10वी झाली 12वी झाली त्यांना खूप वाटते 12वी केली म्हणजे खूप केलं, त्यानंतर नको शिकू सोडून दे. मला एवढा माझ्या वडील म्हणले पण सोडून दे, कशाला शिकतोय, वेळ वाया घालवतोय, तू पैसे वाया घालवतोय वगैरे असे लय वेळा मला बोलले की शिकून काय म्हणजे. तसं माझ्या फॅमिलीकडचं काय नव्हतं. मला जे काय किंवा मला आज मी जे काय CA आहे, मला CA करायचंय, हे मला माझे जे गुरु होते दोन्ही 10वीला किंवा कॉलेजला पण मला मॅडम भेटलेल्या, ह्या मला माझ्या तुला आहे कॅपेबिलिटी तू कर, तू शिक. सो मी ते उत्सुक झालो की मला ते करायचंय म्हणून. असं फॅमिलीकडून शिक्षणाचा मला बॅकग्राऊंड अजिबात नव्हता. ते अजिबात मला कधी म्हणलं नाही की तू शिक किंवा त्याचं प्रत्येक वेळेस सोड आहे तो दुकान व्हायचे, ते प्रत्येक वेळी माझ्या ह्याच मागे लागलेले. मित्रो, विचार करा, खरं तर 95-90% पेक्षा जास्त परिवारामध्ये आपला मुलगा शिकला की त्याने काहीतरी नोकरी करावी, व्यवसायात यावं असं फार पालकांना वाटत. सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा इंजिनियर किंवा मेडिकल असे फील्ड घेऊन त्या गेला पाहिजे, पण तसं नाही. पण दिनेशने त्याच्या कुटुंबात अशी थोडीशी प्रतिकूल बाजू असताना सुद्धा आपल्या महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं. खरं तर 11वी-12वीचं ऍडमिशन पुण्यात, तिथून परत हा इथं आला, आपल्या महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं किंवा प्रवेश घेतला आणि इथं हा BComचा कोर्स पूर्ण केला. या सगळ्या ह्याच्यात सुद्धा त्याने त्याला स्वतःला जे काय करायचं जे ठरवलं होतं ते अतिशय व्यवस्थित एक 6 वर्षाच्या प्रवासात त्यांनी ही संपूर्ण गोष्ट करून दाखवली. त्याबद्दल अतिशय महाविद्यालयातर्फे तुमचं अभिनंदन. आता तुमचा CA पर्यंतचा प्रवास, म्हणजे इथं BCom झाल्यानंतर CA पर्यंत तुम्ही कसं पोहोचला, काय काय त्यामध्ये तुम्ही अडथळे म्हणण्यापेक्षा हे समजून कसं घेतलं की CA करण्यासाठी काय काय करायला लागतं, मग त्यासाठी क्लासेस म्हणा किंवा इतर काही पुस्तकं म्हणा किंवा अन्य कोणाचं मार्गदर्शन, ह्या गोष्टी कशा जोडून आणल्या? त्यासाठी मी सांगेल की CA मी 12वी झाल्या सुरुवात केली CA ला. जेव्हा 12वी झाली त्यानंतर CA ला एक एंट्रन्स एक्झाम असते ICAI फाउंडेशन, त्याला आज फाउंडेशन म्हणतात. मी जेव्हा दिली तेव्हा ती CPTच्या नावाने असायची. सो ती फाउंडेशन एक्झाम असते, ती 4 पेपरची असते. सो ती जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला ते CA मध्ये एंट्री देतात. मग ते तुम्हाला परत इंटरमिडिएट म्हणून एक्झाम असते की त्यात 2 ग्रुप असतात,
4 पेपरचे माझ्या वेळेस होते की 4 पेपरचा पहिला ग्रुप आणि परत 4 पेपरचा दुसरा ग्रुप. तर तुमचा पहिला ग्रुप निघाला किंवा दुसरा ग्रुप निघाला, कोणता ग्रुप निघाला तर तुम्ही 3 वर्षाचे आर्टिकल शिकले. मी तुम्हाला फक्त सीए ची जर्नी सांगतोय. सीए पण तुम्हाला काय केलं पाहिजे, तर एक 3 वर्षाची आर्टिकलशिप असते जे सीए च्या अंडर करावे लागते आणि हे सगळं माझ्या वेळेस आहे. ती आर्टिकल झाल्यानंतर आणि हे दोन्ही ग्रुप जर तुम्ही क्लिअर झाला तर तुम्ही फायनलला एलिजिबल होता की मी फायनल देऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला फायनलला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि देन जी तुमच्या आर्टिकल संपायच्या लास्टचे 6 मंथ आहे त्यात जी फायनलची एक्झाम येईल ती तुम्ही देऊ शकता. ती जर तुम्ही क्लिअर केली, त्यात परत 2 ग्रुप आहेत, 4 पेपर आहेत, हे जर तुम्ही क्लिअर केले तर तुम्ही सीए झाला, अदरवाइज नाही. आत्ताचा जो सिनारिओ आहे, आजच्या काळात थोडासा आयसीआय ने सिलेबस चेंज केलाय. आता फाउंडेशन एक्झाम होते 4 पेपरची, पण त्यानंतर तुम्ही कंपल्सरी इंटरचे तुम्हाला 2 ग्रुप क्लिअर करावे लागतात टू स्टार्ट आर्टिकलशिप. आता इंटरला दोन्ही ग्रुप तुम्हाला क्लिअर करावे लागतात. एका ग्रुपमध्ये आता 3 पेपर आहेत, आधी सारखे 4 नाही राहिले. आणि त्यानंतर तुम्हाला 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे. जर तुम्हाला सीए झाल्यावर प्रॅक्टिस करायची तर तुम्हाला 3 वर्षाची आर्टिकलशिप करायची. आफ्टर बिकमिंग सीए 1 वर्ष परत करावी लागते. नाहीतर तुम्ही 2 वर्षाची आर्टिकलशिप करून सीए फायनलची एक्झाम देऊन सीए बनू शकता. आताचा असा सीएचा रोड मॅप आहे. सर मी जेव्हा स्टार्ट केली 10वी नंतर 10वी नंतर मी सीए कडे गेलो 12वीला. तिथं मला सीए जरा जास्त चांगल्या प्रकारे कळलं. 10वी तर मला फक्त एक सर आलते आमच्या शाळेत करिअर गायडन्स म्हणून, आणि त्यांनी फक्त बोलता बोलता त्या लेक्चर मध्ये म्हटलेले सीए बद्दल की सीए हा असा व्यक्ती जो कॅल्क्युलेटर पेक्षा जास्त त्याचं डोकं चालतं कॅल्क्युलेशन मध्ये. सो तेवढंच फक्त माझ्या डोकं झालं की बाबा असं एक तर काहीतरी बघितलं पाहिजे. काय की मला गणित वगैरे आवडायचे त्यावेळेस. जेव्हा मी आकडेवारीला पुण्यात गेलो तेव्हा मला ते सीए काय आहे काय थोडं मित्रांनी समजून सांगितलं. म्हणजे मी ती एंट्रन्स एक्झाम दिली. एंट्रन्स एक्झाम दिली 12वी नंतर आणि मी आपल्या इथं ऍडमिशन घेतलं आपल्या महाविद्यालयात FI BCom साठी. तर जेव्हा मी एंट्रन्स एक्झाम दिली ती जेव्हा मी पास झालो जानेवारी 18 मध्ये, तेव्हा मी पाटोळे मॅडम होते इथं आम्हाला त्यावेळेस. तर त्यांना मी म्हटलं मॅडम मी CA-CPT पास केली आहे, मला इंटरमिडिएट करायचंय, तर थोडं तुम्ही गायडन्स करा आणि कॉलेजकडनं पण थोडा आता मला सपोर्ट एक्सपेक्टेड आहे तर ते निघू शकेल. तर आज मी जे आहे त्यात कॉलेजचा पण पार्ट आहे. असं नाही की फक्त मी एकटाच झालोय, त्यात कॉलेजने पण मला भरपूर सपोर्ट केलाय. त्या टायमिंगला मॅडमने समजून घेतल्या, गोष्टी सांगितल्यात, काय कोणती पुस्तकं वाचायची वगैरे. सीए रिलेटेड आहे बीकॉम साठी मी कशी तयारी करावी विथ सीए. ते म्हणले तू सीएची तू स्टडी बघ, बीकॉमला काय करायचं हे त्यांनी मला फुल प्लेस म्हणजे चांगली हेल्प केली होती. तर सीए करताना भरपूर अडचणी म्हणजे जर तुम्ही प्रत्यक्ष अभ्यास कसा केला, तुमचा अभ्यास तुम्ही कसा केला, अडचणी आपण थोडं होतो. अभ्यास कसा केला, सीए जेव्हा मी चालू केला ना तेव्हा स्टार्टिंगला मी निघालेलो मराठी मीडियम मधून. सो ते डायरेक्ट इंग्लिश मध्ये जेव्हा मी गेलो फर्स्ट टाइम क्लासेस, जेव्हा मी सीपीटीच्या क्लासेस सर गेलो तसं मी म्हणलो की मी एकच क्लासेस केला सीपीटीचे. तर ते क्लासेस जे होते ते पुण्यात होते आणि ते फुल इंग्लिश मध्ये क्लास होते. तर मला पहिले 6 महिने काहीच कळलं नाही की चाललंय काही पुढचं काय ते येतोय लेक्चरर येतं ते काय ते सांगते जातात. नंतर मी मित्र विचारतोय तर फर्स्ट एंट्रन्स एक्झाम मी फेल झालो. सो मला भरपूर जण म्हणले पण की तू तुझ्यासाठी नाही सीए वगैरे तू सोडून दे, आपले वडील जे म्हणतात तेच कर. आमचे सगळे नाते पण माझ्या मागे लागले, कशाला याच्या नादी लागते असं जसं 1000 मध्ये एक जण होतात असे मला ते सांगत होते. आणि तर त्यांना पूर्णपणे माहिती नव्हतं सीए काय असतं, फक्त ते ऐकून होते. मला सगळेजण म्हणलेली सोड म्हणून, तेव्हा मी सोडलं नव्हतं. मग सेकंड टाइम जेव्हा मी चालू केलं मी स्वतःहून पुस्तकं घेतलेली, परत मी स्वतःहून बसायचो तिथं. ज्या टॉपिकला 1 तास लागला म्हणजे तेव्हा 3 तास लागायचे स्टार्टिंगला समजून घ्यायला, अंडरस्टँड करायला. तर रोज माझं जेव्हा जी माझी सायकल होती अभ्यासाची, जेव्हा मी फक्त अभ्यास करतो त्या दिवसाला असं होतं की मी सकाळी उठलो, थोडंसं 20 मिनिटं व्यायाम केला, फ्रेश झालो, अभ्यासात बसलो की रात्री 11 पर्यंत फक्त अभ्यास, दुसरं काहीच नाही. बाकी जेवण वगैरे जे टायमिंग येतो तेवढा, पण त्याला पण लिमिट असायचं की 40 मिनिटं जेवण उठलं पाहिजे. असं म्हणजे कॅल्क्युलेशन काय डोक्यात चालू राहायचं की आपला वेळ चाललाय. सो तो जो अभ्यास आहे तो म्हणजे कंटिन्युअस सेटिंग आहे. पण तुमच्या घरात जी व्यावसायिक पार्श्वभूमी होती त्या दृष्टीवर असं दिसलं की अभ्यासाला बसायला जागा असणं, साहित्य उपलब्ध असणं, एकांत तुम्हाला थोड्या प्रकारचं राहायचं काय सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. नाही सर, सगळ्या गोष्टी उपलब्ध होते असं म्हणता येणार नाही. जी माझे वडिलांची पण मेंटॅलिटी होती वगैरे, असं घरात जर अभ्यासाला बसायचं म्हणलं की सारखं दर 2 तासांनी काहीतरी फोन यायचा की इथं ही गाडी आली, 1 मिनिट जरा हा सामान आलाय, तिकडे जायचंय हे करायला. असा तो थोडाफार डिस्टर्बन्स दिवसातून 4-5 वेळा व्हायचाच किती काय केलं तरी.
आणि बाकीची जी फॅसिलिटी आपण म्हणतो की क्लासेस इझिली वगैरे, तर मला क्लासेस वगैरे भेटले नाही. म्हणजे तेवढा घरनं फायनान्शियली त्यांना पण तेवढं पॉसिबल नव्हतं. त्यांना ब्लेम मी करत नाहीये, त्यांना जे पॉसिबल ते त्यांनी बेस्ट दिले, त्यांच्या ह्याच्यात जेवढं शक्य तेवढं त्यांनी बेस्ट दिले. पण तेवढं आम्हाला पॉसिबल नव्हतं की प्रत्येक वेळी क्लास लावावे, की आता मी फेल झालो परत मी क्लास लावणार, परत ते 40,000 50,000 जे असतील ते काय परत भरणार. तर मग तसं काय अवेलेबल नव्हतं. पण जेव्हा आपण सीए ला रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आयसीआय कडून बुक्स येतात, मग त्या रजिस्ट्रेशनच्या कॉस्ट मध्ये इन्क्लूड असतं. सो ते बुक्स तेवढे माझ्याकडे असायचे, तर त्या बुक्सवर आम्ही जास्त करून अभ्यास केलाय. असं नवीन वेगळं काही केलं नाही. आणि असं म्हणजे स्पेसिफिक जागा किंवा तू इथंच बसून अभ्यास कर तिथंच बसून अभ्यास कर असं काय नव्हतं. जिथं जागा भेटेल तिथं मी कित्येकदा दुकानात बसून पण, की आता दुपारच्या वेळेला गिऱ्हाईक कमी असतात, पप्पा वगैरे जेव्हा गेले तिथं बसून पण एखादा सम सॉल्व्ह केलं, एखादा अकाउंटचं मॅच करून बघितलं, हे असं चालू राहायचं. म्हणजे जिथं वेळ भेटेल तिथं चालू राहायचं. त्याला स्पेसिफिक जागा वगैरे असं काय नव्हतं. पण मला असं कळलं की दरम्यानच्या काळात तुमच्यावर घरात बरीच संकट आली किंवा अडचणी आल्या, त्याच्यावर पण तुम्ही मात करून हे करू शकता, अभ्यास सगळं करू शकता, त्याबद्दल काय सांगा? त्या रिलेटेड मी एक इन्सिडेंट शेअर करू इच्छितो. जेव्हा माझी फायनलची स्टडी चालू होती, मी फायनलच्या स्टडीला होतो, तेव्हा माझ्या पप्पांना हार्ट अटॅक आला. सो त्यांना आणि त्यांची शुगर पण 565 होती त्या टायमिंगला. सो ते आम्ही एमर्जन्सी मध्ये त्यांना ऍडमिट केलं, आपल्या इथं सिम्बॉसिस लेवलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. सो त्यावेळेस आणि माझं पेपर होते 3 महिन्यावर, आणि डॉक्टर पण जेव्हा त्यांना ऍडमिट केलं तेव्हा जो फर्स्ट डॉक्टरचं हे होतं की ते अटॅकची जी लेवल बघितली त्यांनी, ते मला इनडायरेक्टली असं बोलून होते की दिनेश तू तयारी कर. ते या लेवलला म्हणजे इनडायरेक्ट त्यांनी मला बोललं, ते डायरेक्टली तेही बोलू शकत नव्हते, पण त्यांनी मला इंडिकेशन दिलेले. आणि ते आता आयसीयूला म्हणलं त्यांच्या आजूबाजूला पण सगळी क्रिटिकल लोक होती, तर त्याच्या 4 तासानंतर केसेस आली की त्यांच्या बाजूचं कळलं की गेले, आणि त्यांची फॅमिली तर रडायला लागली. मी तर आम्ही फुल टेन्शन मध्ये होतो की काय करा. पेपर माझ्या आलते ऑलमोस्ट 3 ते 2.5 महिन्यावर. 3 ते 2.5 पण मला लय म्हणतात ही घटना फेकमध्ये घडलेली, आणि मे मध्ये एक्झाम होती, 2 महिन्याला पेपर होता माझा. सो असा तो पिरियड होता. आणि त्या टाइमला असं होतं की ती स्टडी होती. स्टडी लिव्ह मी टोटल घेतलेली 4 महिन्याची. त्यावेळेस मी स्टडी लिव्ह घेतली फेकमध्ये घडलेलं, तर माझा अभ्यास पण काही पूर्ण झाला नव्हता. पण त्यावेळेस अभ्यास होतच नव्हता. मी पूर्णपणे हॉस्पिटल असायचो. आणि जसं की मी म्हणलो मी अभ्यासाला बाहेर म्हणजे कॉलेजला वगैरे केले, पण माझी बाकीचे भाऊ दुकानं असायची. तर मग ते म्हणले की सगळे जर हॉस्पिटल जाऊन बसली तर दुकान पण चालू होतं. त्यामुळे मी घरात रिकामा आहे, म्हणजे मी अभ्यासामध्ये हे अँगल नव्हता, मी घरात रिकामा बसतोय म्हणून तू हॉस्पिटलला बस असं मला बसवलेलं. तू अभ्यास करतोय किंवा तुझा पेपर आहे हे कोणाच्या डोक्यात 1 सेकंद मध्ये पण आलं नव्हतं. पण ठीक आहे, ती परिस्थिती तशी होती. तर मी हॉस्पिटलला बसून असतो. मी 3 दिवस नुसतं बसून राहिलो सर हॉस्पिटलला. धड झोप पण येत नाही रात्रीची, धड बसता येत नाही. बाजूला कोणते रडते, सगळे पेशंट मध्ये आयसीयूचा महाल. हा, पण एक दिवशी मला रात्री असं चालता चालता तिथं मंदिर आहे सिम्बॉसिसच्या मागे गणपतीचं मंदिर आहे, तिथं मी गेलो. तिथं बसलो मी 15-20 मिनिटं. त्यानंतर माझं असं गेलं झालं की चुकून जर वाचले तर काय, म्हणजे लिटरली दिस इज द थॉट इन माय माइंड. चुकून जर हा माणूस वाचला, त्याला तो वाचूचा प्रयत्न करतोय, जर त्या सक्सेस झाला आणि चुकून जर थोडीशी लाईफ एक्सटेंड झाली, आणि जर मग तू जर ही एक्झाम नाही, तू जर ह्या एक्झामला सीए नाही झाला, तर तू दाखवणार कधी तेव्हा वडिलांना की तू सीए होऊ शकतो म्हणून. असं रात्रीचं ते 1-1.5 वाजता मी त्यामध्ये होतो, तेव्हाच तो थॉट आहे माझा. आणि मग दुसऱ्या दिवशी मी भावाला म्हणलो फक्त डबा नका आणू, माझी 4-5 पुस्तकं घेऊन ये. आणि ते मी तिथं आयसीयूच्या बाहेर खाली फर्स्ट रो बसून अभ्यास करायला चालू केला. सो मी तिथं जवळजवळ 10 ते 12 दिवस मी तिथं आयसीयूच्या बाहेरचा अभ्यास केलाय. पण ते म्हणतं ना की तिथं चहा असते, तिथं रस्ता ऑटोमॅटिक जहा चहा आहे वारा आहे असं जे म्हणतात ना. आणि ते शाहरुख खान सरांचा पण एक डायलॉग आहे की पुरी कायनात जुळ जाते आपल्याला. तर मग तसं होतं की सिम्बॉसिस जवळ जर तुम्ही बघितलं तर ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. आणि आपण जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलची इमेज बघितली तर ती कशी की हेल्प भेटत नाही किंवा बसायला जागा नाही काय नाही. पण तिथं जेव्हा त्यांनी बघितलं की मी अभ्यास करतोय, तर तिथले 2 जण आले, एक इम्प्लॉय सर तुम्ही अभ्यास करता, एक काम करा. त्यांनी 2 दिवस बघितलं, ऑब्झर्व केलं की फक्त पुस्तक घेऊन बसतोय का ऍक्च्युअली काय करतोय. त्यांनी विचारलं काय करतोय, म्हणलं सर मी सीए करतोय, माझे पेपर आहेत. सो त्यांनी जेव्हा ते समजलं की हा नाही ह्याचे पण जरा महत्वाचं आहे, तर त्यांनी मला प्रॉपर असं एक जागा दिली एका कोपऱ्यात की सर तुम्ही इथं बसा. तिथं लाईट्स होते, साईडला चार्जिंग पॉईंट होता, मी जे लेक्चर वगैरे बोलते आधी. मग नंतर ते मला म्हणले सर तुम्ही इथं बसा. वॉचमॅनला पण त्यांनी सांगितले रात्रीची ती लाईट बंद नाही करायची. आणि जे आयसीयूच्या बाहेरचा पर्सन होता त्यांना माझा नंबर दिला की ह्यांच्या वडिलांना जर बोलवलं तर कॉल करा. असं ते आयसीयूला भेटायला जाऊ देत नव्हते. तर मग मला ते त्यांनी म्हणजे असं केलं की
तो अभ्यास कर सेपरेटली, काय अडलं तर आम्ही बोलतो, तर आम्ही बघतो. सो ते मॅक्झिमम तेच बघायचे. मला ते असं कोणीच ह्या क्लास देत होते की तुझा मेडिकल मधून हे आण किंवा त्या उठवतच नव्हते. सो ते परिस्थिती पण मला खूप साथ दिली त्या बाजूला. माझं असं म्हणते की जरी फायनान्शियली नसली तरी जी माणुसकी म्हणतो आपण असं लोकांमध्ये, ती जर एखाद्याला कळलं की म्हणे हा करतोय प्रामाणिकपणाला वगैरे लोकांनी हेल्प केली, तेव्हा मी तिथे तो अभ्यास केलाय. आणि लिटरली तिथं मी जे वाचलो होतं ना, त्यातला माझ्या पेपरला जवळजवळ 15 मार्क आलतं. त्या 15 मार्कापैकी 8 मार्क तर मी लिहू शकलो आणि बाकी 7 मार्काचा पोर्शन होता. तुम्हाला आठवतं की हा पॅराग्राफ असा आहे, पण ह्या मोमेंटला ते म्हणलं मी तुम्हाला की आयसीयूचा जरा माहोल हे असतो, ते एका जागा तरी चालतं. तर मला तो सीन आठवत होता की हा पॅराग्राफ असा आणि त्याचं ते घडलेलं. तर माझ्यासमोर म्हणजे कोणती रडते वगैरे पेपरला ते आलं, तर मी पेपरला रडायला लागलो त्या मोमेंटला. आणि माझ्या मागच्याला वाटलं हा फेल झालाय म्हणून रडतोय, त्याला येत नाही लिहिता. पण मी सांगू शकत नाही आता अशा काही गोष्टी मेमरीज माझ्या या टॉपिकला घेऊन की जे मला तो टॉपिक पण लिहिता झाला त्याच्यावर. पण तो टॉपिक त्या टॉपिक पासून आज मग कोणी काय म्हणलं तर मला तेच आठवत आहे, अरे मी हे टॉपिक तिथं वाचलेलं. सो अशा अडचणीत पण जर तुम्ही स्टिक राहिला ना, त्यांची का ती म्हणतात ती जर ठेवली तर होऊन जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्र कसं असतं, ग्रामीण पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थितीची म्हणजे आर्थिक संसाधन नसणं, मराठी माध्यम, या सगळ्या गोष्टी असून देखील म्हणजे आपण खरं तर हे सगळे अडथळे समजतो. पण आणि शिवाय शेवटच्या म्हणजे सीएची फायनलची एक्झाम देताना ज्या प्रसंगातून दिनेशला जायला लागलं, या सगळ्याचा विचार करता असं कुठल्याही गोष्टीचं त्याने खरं तर मला वाटतं असा हे अडथळा नाही मांडला. त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून हा आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी अशा सीए सारख्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. ही एक खूप मोठी प्रेरणा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिनेशच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे इथपर्यंत त्याचा हा प्रवास अतिशय स्फूर्तिदायक आहे. इथून पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. मला खात्री आहे इथून पुढच्या काळात सुद्धा दिनेश हा इथून पुढच्या वर्गाचे विद्यार्थी येतील त्यांना या बाबतीत मार्गदर्शन करेल, महाविद्यालयात पण मार्गदर्शन करेल. तर हे सगळं हा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास दिनेशने आपल्यासमोर मांडला. तर हा प्रवास असाच पुढे चालू राहील आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात महाविद्यालयात दिनेशची खूप सगळी मदत होऊ शकेल. शेवटी जाताना मी तुम्हाला एक विचारेल की आता जे महाविद्यालयात आमचे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी मी काय संदेश द्या? आता जे माझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आता या महाविद्यालयात आता तुम्हाला किती वाटत की आपण गावातल्या कॉलेजमध्ये आहोत, आपण सिटीतल्या पोरांना कम्पीट करू शकत नाही किंवा कॉन्व्हेंट, जे मी माझ्या आयुष्यातला जो बजल वर्ड म्हणतो तो म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल मधली पोरं किंवा ती कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली आहे, तिने हायफाय हे ते असं काही नाही मित्रांनो. तुम्ही करा, जिद्दीने करा, सगळं होतं. मी मराठी मीडियम मधलाच पोरगा आहे. मला जेव्हा मी फर्स्ट टाइम 11वीत गेलो, फर्स्ट टाइम मी पहिल्या आठवड्यातच मी मम्मीला फोन करून म्हणलेलो की आई मला इथं असं वाटतंय की मी दुसऱ्या जगात आहे. माझ्यासोबत कोणी बोलत नाही, कोणी भाव देत नाही, कोणालाही वाटत नाही की हा पोरगा आपल्याला, सगळ्यांना मी गावठी वाटतोय. होतं लाईफ हे थोडे चेंजेस असले पाहिजे, थोडे चॅलेंजेस असले पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. पण तुम्हाला सांगतो, जो मराठी मीडियम मधला पोरगा किंवा जो गावातला पोरगा आहे सर, त्याने जे बघितलंय ना गावात, म्हणजे असं प्रत्येकाला सगळं भेटणं असं नाही. तर प्रत्येक पोराने कोणता तरी अडथळा माठ करून पुढे निघालेला आहे किंवा त्यांनी कोणत्या तरी गोष्टीला असं ऍडजस्ट करणं तो शिकलेला आहे, जे सिटीचा पोरांना जमत नाही. आता जी माझी मित्र आहे तर त्यांना लायब्ररी भेटली नाही 2 तासासाठी तर ते अभ्यासच करत नाही की नाही लायब्ररी आता बंद आहे. गावाचा पोरगा असं नाही, लायब्ररी बंद आहे ना, माझं रूम तरी काम आहे, मी इथं बसतो, त्याला करायचं तो करतो. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी आपल्याकडे खूप भारी आहे, जी आपल्या रक्तात आहे गावामध्ये असल्यामुळं. तर प्लीज तुम्ही जे काय करू शकता ते करा. तुम्हाला कोणी म्हणते की नाही होणार आपल्या लेवलला नाही, असं काही नाहीये. मला भरपूर जण म्हणलेली, मला स्वतःचा बाप म्हणलेला, ते जाऊ दे, मला बाहेरची लोक म्हणजे नातेवाईक पण बोललेत की नाही हे तुझं काम नाही, तू पुढेच बांधणार. लिटरली मला हा गोड होता की तू दुकानात पुढेच बांधणार, दुसरं काहीच करणार नाही. आणि माझं असं होतं की मी सकाळी 6ला उठून शटर नाही उघडणार, मला दुसरं काहीतरी करायचं, मला माझं स्वतःचं नवीन काहीतरी करायचं. आणि प्रत्येकाला वाटतं, पण काय होतं की ते असं असतं की आपल्याला फॅसिलिटीज नाही येत. 2-3 वर्ष थोडेसे स्ट्रगल करा, नंतर लाईफ प्लेस सेट आहे. म्हणजे तुम्हाला मी खरंच सांगतो, याच कॉलेजला मी असायचं मला कोणी विचारत नव्हतं. आणि आज जे मी आलोय, आज जे माझं फिनिशेशन झाले किंवा आज जे सर अशा रिस्पेक्टने बघतात माझ्याकडे, वेगळंच फील आहे मित्रांनो. नक्की करा, तुम्ही कोणताही जे काय करताय जिद्द आणि चिकाटीने करा. आणि जिद्द, जेवढं मी या कॉलेजचा माहोल बघतोय, जेवढं मी या कॉलेजला ओळखलंय, मला पण जो मार्ग आहे, जसं स्टार्टिंगला जर मला कॉलेजच्या मॅडमनी म्हणले असते की नाही तू बीकॉम करतोय इथं फोकस कर, किंवा तुला आम्ही काहीतरी आमचे क्लासेस असेल, एक्झाम असेल तर शॉर्ट बघला असतं तर मला धरून ठेवलं असतं, तर आज मी पण तो पोहोचलो नसतो.
मी पण आता फक्त बीकॉम असतो, मी जे काय पोचतोय त्याच्या मागं कॉलेजचा पण खूप साथ आहे. त्यांनी रस्ता दिला मला जायला, मी त्याच्यावर पळलो पण. सो त्यासाठी मी कॉलेजचा पण खूप आभार मानतो की थँक्यू फॉर दॅट. तर त्या अतिशय स्फूर्तीदायक प्रवासाला आज आपण सगळ्यांनी पाहिला दिनेशला. मला वाटतं येत्या काळात अजून आपले बरेच विद्यार्थी याच्यापासून स्फूर्ती घेतील, मार्गदर्शन घेतील आणि पुढच्या काळात सुद्धा अजून अशाच प्रकारचे भरपूर विद्यार्थी असतील. त्यांना महाविद्यालय पण सर्व मदत करतील, प्राचार्य असतील, आमचे कॉमर्स डिपार्टमेंटचे लोक असतील किंवा इतर सगळे विभागातले शिक्षक असतील, या सगळ्यांचं सहकार्य इथून पुढच्या विद्यार्थ्यांना पण असंच असणार आहे. आणि मला खात्री आहे की दिनेशच्या नंतर आमच्या महाविद्यालयाच्या अशा पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खूप मोठी लाईन लागू शकेल. आज तुम्ही तुमचा खूप बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांची संवाद साधला, त्याबद्दल महाविद्यालयातर्फे, प्राचार्यांतर्फे, माझ्या स्वतःतर्फे आणि सर्व विभागांतर्फे तुमचा आम्ही हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.